लाडकी बहीण योजना या संदर्भात एक बातमी समोर येत आहे की सरकार फक्त जुलै महिन्याचा हप्ता हा देत आहे. पण सरकारने राज्य शासनाला अशी विनंती आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जी.आर. तुम्ही एकत्र करावा आणि दोन्ही मिळून 3,000 रुपये तुम्ही एकदाच द्यावे. आणि रक्षाबंधनला फक्त जूनचा हप्ता म्हणजे जुलैचा हप्ता देऊन महिलांना म्हणजे नाराज करू नये असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? लवकरात लवकर सांगा. केंद्र शासनाला फक्त एवढीच मागणी आहे की त्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा दोन्ही हप्ते एकत्रित द्यावा. कोणताही हप्ता पेंडिंग न ठेवता, म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता पेंडिंग ठेवा आणि नंतर आधीचा जुलै महिन्याचा हप्ता द्यावा असं करू नये. आता सप्टेंबर येणार आहे, जुलै आणि ऑगस्टचा महिना तुम्ही हप्ता एकत्र द्यायला पाहिजे. आणि खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची KYC अपूर्ण राहिलेली आहे. कुणाचे KYC कोणत्या कारणामुळे राहिले पण ती पूर्ण करण्यासाठी म्हणजे KYC करण्यासाठी मुदत दिली पाहिजे. 8-15 दिवस तरी दिले पाहिजेत. शासनाला अशी विनंती आपल्याकडून आहे. आणि नवीन महिना खूप महिला अशा आहेत की त्यांचे 21 वर्षाच्या वर वय झालेले आहे, त्यांना नवीन योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे. पण सरकारने आणखी कोणतेही पोर्टल ओपन केले नाही की तुम्ही नवीन आणखीन ॲड करू शकता म्हणून. सरकारला एवढीच मागणी की तुम्ही नवीन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सवलत द्यावी. 21 ते 65 वयापर्यंतच्या महिलांना नवीन विंडो ओपन करावी की जेणेकरून त्यांना भाग घेता येईल. आणि ज्यांची KYC अपूर्ण आहे त्यांच्यासाठी मुदत थोडी दिली पाहिजे KYC वाढण्यासाठी. आणि जुलै आणि ऑगस्टचा महिना हप्ता दिला पाहिजे एकत्र, अशी मागणी आपली सरकारला आहे. कधी देणार आहात तुम्ही? तुमचा भरवसा नाही. असे म्हणतात की जुलै आणि ऑगस्टचा महिना एकत्र येणार आहे, पण ही कोणी म्हणलं आहे? फक्त आपले सोशल मीडियामध्ये दुसरे केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा कोणीही आणखीन जी.आर. काढलेला नाही की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण देणार आहोत. म्हणजे आपल्यात जेवढा होतो तेव्हा त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्की जाईल की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्ही एकत्र द्यावा, अशी मागणी आमच्या लाडक्या बहिणींची आहे. अशी आपण अपेक्षा करू शकतो की त्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर द्यावा, 3,000 रुपये रक्षाबंधनच्या आधी. आता रक्षाबंधन तर 28-29 तारखेला आहे. लवकरात लवकर पैसे जमा करावे अशी मागणी. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.